या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जे युद्ध सुरू आहे त्या इराण, इस्रायल, अमेरिका वगैरे वगैरे या सगळ्यांचा परिणाम जो आहे हा गॅस, पेट्रोल, डिझेल अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये होतो आहे. पण हा परिणाम जो आहे हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा भारत इथे परिणाम होतो नाही, तो अख्ख्या जगामध्ये त्याचे परिणाम होत आहेत. ते जपानमध्ये होतात, सगळीकडे होत आहेत. पण तरी सुद्धा प्रधानमंत्री मोदी साहेब आणि इतर ते जे अधिकारी आहेत त्यांनी जे आता आपल्या माहितीप्रमाणे पूर्वी जे 27 ठिकाणाहून आपण ते डिझेल पेट्रोल जे घेत होतो ते आता जवळजवळ मला वाटतं 40-50 ठिकाणापर्यंत त्यांनी ते वाढवलं ना. रोज त्यांचं ते जिथून डिझेल पेट्रोल मिळेल तिथून ते आयात करण्यासाठी जे आहेत वेगवेगळे ज्या ठिकाणावर प्रयत्न करत आहेत. आणि विशेषतः ज्या होर्मुझ स्ट्रेटचं जे आहे काय म्हणायचे त्याला, खाडी अरुंद प्रदेश जो आहे जो इराणच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यांनी अनेक जहाजं अडवली. परंतु सुदैवाने त्यांनी भारताची सगळी बरीचशी जहाजं जी आहेत तेलाची जी आहेत, गॅसची आहेत, ते सोडत आहेत. आणि त्यामुळे भारतभर त्याबरोबर रशियाचं सुद्धा आपल्याकडे हे सुरू आहे, पेट्रोकेमिकल्स वगैरे सगळं. व्हेनेझुएलामधून सुद्धा येत आहे. इतर अनेक ठिकाणामध्ये सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणावरून भारत सरकार याची पूर्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे सगळं असताना एक अफवाचं पीक जरा जास्त येतं की ते सिलेंडर बंद होणार. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे म्हणजे भारत सरकार पुरेसा साठा या सगळ्या गोष्टींचा आहे आणि सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत त्या साठ्यात वाढ करणे. मग मुद्दा आला की जिथे पाईपलाईनद्वारे जो गॅस घराघरातून आपण जातो, पीएनजी आपण ज्यांना म्हणतो, घरातून जातो काय कमर्शियल यूजसाठीच्या त्यांनी सुद्धा पीएनजी घेतलेले आहे. पण अनेक ठिकाणी जे आहे पीएनजी मिळण्याची व्यवस्था असताना सुद्धा अनेकांनी ती पीएनजी घेतलेलं नाही. बघा मी तुम्हाला काय परत सांगतोय, जिथे पीएनजी गॅस पाईपलाईन मिळण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणांबद्दल मी बोलतोय. उदाहरण नाशिकला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, बहुतेक महानगरात काय, पण ती येवल्यात नाही आहे असं त्याचा अर्थ. तर जिथे ह्या पीएनजीची व्यवस्था आहे तिथे 3 महिन्याच्या आत तुम्ही सगळ्यांनी जे आहे, मग घरगुती असतील, कमर्शियल असतील, कोणी असतील, त्यांनी अर्ज ताबडतोब करणं गरजेचं आहे. आणि हे अर्ज जे आहेत हे विशेषतः आमचे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या, खूप कंपन्या ज्या आहेत त्यांना वेगवेगळे जे आहेत भाग वाटून दिलेले आहेत पीएनजीसाठी. एवढं काय छापणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आता उदाहरण फक्त सांगितलं, मुंबई आणि ग्रेटर मुंबईसाठी जे आहे महानगर गॅस आहे, ठाण्यासाठी महानगर गॅस, परंतु अशी जी ही मोठी लिस्ट आहे. आता या प्रत्येक ठिकाणी जे आहे कुठे कुठे द्यायचे लोकांना कधी कधी ते अर्ज कदाचित समजत नसतील. तर माझं म्हणणं असं आहे की आमचे जे जिल्हा
पुरवठा अधिकारी वगैरे जे आहेत आमच्या डिपार्टमेंटचे, त्यांच्याकडे ते अर्ज द्या की मला PNG मला हवे आहे, अमुक अमुक माझा पत्ता वगैरे वगैरे जो काही फॉर्मॅटमध्ये असेल ते, आणि आपल्याद्वारे या आमच्या सगळे जे आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी त्यांच्याबरोबर काम करणार त्याला सगळ्यांना मला सूचना करायच्या, असे जे काही अर्ज असतील ते त्या त्या शहरांमध्ये हे काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांकडे ताबडतोब एक प्रत आपल्याला ठेवायची, आपला आणि दुसरी प्रत ताबडतोब ओरिजिनल जे आहे ही त्यांच्याकडे ताबडतोब पाठवून द्या. आता उदाहरणार्थ जे आहेत इथे जवळजवळ 12 कंपन्या आहेत, काही लोकांकडे नाही आहेत, परंतु आता महानगर गॅस आहे, 10,45,272 जे आहेत PNG कस्टमर्स आज आहेत. नंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड 10,45,252 त्यांचे कस्टमर्स आहेत. असे कमी जास्त कस्टमर्स आहेत आणि अशा सगळ्या कंपन्या आहेत. मुंबईमध्ये जे आहे ते आमचे DSO जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे रेशनिंग जी कार्यालय आमचे आहेत त्यांच्याकडे अर्ज जरी दिला तरी या DSOना माझं सांगणं आहे की त्यांनी एक कॉपी आपल्याकडे ठेवा आणि तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये PNGचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं LPG बंद होणार नाही, कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. पण कदाचित पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही तर तुमचं LPG बंद होणार नाही, पण तुम्ही अर्ज सुद्धा केला नाही त्यासाठी, तर मात्र 3 महिन्यानंतर तुमचं LPG बंद होऊ शकतं. हे कुणासाठी आहे? हे अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे का? नाही. जिथे PNGचं काम सुरू आहे त्या विशेषतः महानगर किंवा शहर असतील त्यांच्यासाठी आहे. बाकीच्या ठिकाणी जे आहे LPGचं काम जे आहे हे सुरू राहणार आहे. आणि कमर्शियलसाठी सुद्धा आता त्यांनी सांगितलं आम्ही जवळजवळ 50% जे आहे त्यांनी ते वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये कम्युनिटी किचन्स वगैरे जे आहेत ते सुद्धा त्याने घेतलेले आहेत. मगाशी सांगितले राज्यातील रिफायनरीमध्ये सुद्धा LPGचा पुरेसा साठा आहे. मागे पण मी सांगितलं की भारत सरकारने सांगितल्यानंतर हे जे त्यांच्या कंपन्या आहेत ऑइल कंपन्या त्यांना सांगितलं प्रोपेन आणि ब्युटेन याचा जास्तीत जास्त वापर करून LPG जे आहे वाढवा. तर 2 लाख टनाची वाढ केली पर डे. 2 लाख टन प्रोडक्शन त्याने वाढवले. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की अन्नधान्य जे आहे आपल्याकडे पुरेसं आहे. 3 महिन्याचं अन्नधान्य एकदम तुम्ही नेऊ शकता. जे आमचं आपलं जे आहे रेशनिंगवर अन्नधान्य नेणारे आहेत ते 3 महिन्याचं रेशनिंग एकदम घेऊ शकतात. अर्थात काही 2 महिन्याचं पण घेतील, 1 महिन्याचं पण 3 महिन्याचं अवेलेबिलिटी आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी 3 महिन्याचं जे आहे हे अन्नधान्य घ्यावं असं मी या सगळ्यांना सूचित करतो. केरोसिनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता एवढं करून सुद्धा कुठेतरी अडचण येते. खरं म्हणजे असं आहे की
आपल्या इतर राज्यांमध्ये केरोसिन सुरू होतं. फक्त आपल्या इथे हायकोर्टाची एक रिमार्क होता की उज्ज्वला मग केरोसिन नको, म्हणून काही वर्ष ते केरोसिन असताना सुद्धा 3700 किलो लिटरचा आपल्याकडे कोटा असताना सुद्धा आपण देऊ शकत नव्हतो. परंतु आताच्या ह्या परिस्थितीमध्ये स्वाभाविक आहे की काही ठिकाणी काही अडचणी निर्माण होतात, म्हणून आम्ही तो जो कोटा तो सन्मान्य हायकोर्टानं सुद्धा कळवलं आणि त्यांना सूचित केलं. त्यांनी सुद्धा त्याबद्दलची परवानगी दिलेली आहे आणि हे जे केरोसिन जे आहे ते वाटप सुद्धा आम्ही सुरू करतो आहोत. जे मोठे डीलर्स आहेत, विक्रेते आहेत, त्यांना संपर्क साधला जातोय, ते घेतील. त्याच्यानंतर मग ते छोटे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे ते केरोसिन जाईल. तर ज्यांना केरोसिन पाहिजे त्यांना ते केरोसिन ते मिळू शकेल. LPGचा साठा सुद्धा पुरेसा आहे. मग काय होतं, तुम्ही अनेक ठिकाणी असं हे आहे की मग हे रांगा का लागतात? साधी गोष्ट आहे. जर सगळ्यांना 1 महिन्याला 1 सिलेंडर लागतो, मला असं वाटलं आता सिलेंडर मिळणार नाही, मी 1, 2, 3 सिलेंडर वर्तमानपत्रातून फोटो आले, एकेका घरात आणून ठेवले. म्हणजे मग ते कृत्रिम जे आहे टंचाई निर्माण होते आणि एक तिची घबराट जी आहे, याने 3 आणले मग मी पण 2 आणले पाहिजे, मी पण 3 आणले पाहिजे. माझी विनंती आहे की LPG भरपूर आपल्याकडे आहे, उगीच मोठमोठ्या लाईन लावण्याची काही गरज नाही आहे. आणि LPG विक्रेते किंवा आपले पुरवठादार आहेत त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त लवकर ज्यांचा क्रमांक नियमाप्रमाणे आहेत त्यांना त्यांच्या घरी नेऊन ते सिलेंडर्स जे आहेत अदा करावेत, देण्यात यावे. आणि त्याबद्दल कोणी अफवा पसरवू नये अशी माझी विनंती आहे. शहरामध्ये अशी काय एवढेच मुद्दे साधारणपणे एवढे आहे, बाकीचं खूप आहे, पण ते आता आमच्यासाठी आहे. दिल्ली बैठकीला गेला होता, काय नेमकं दिल्लीमध्ये झालं? नाही, मी तिथे सुद्धा मी त्यांना तेच सांगितलं की एक तर काय 2-4 गोष्टी ज्या आहेत, हे PNGचं काम तुमचं म्हणणं की आम्हाला ताबडतोब करून पाहिजे, पण मी माझं म्हणजे अनेकाचं उदाहरण, त्यात माझ्या सुद्धा आम्ही जे राहतो तिथलं सुद्धा उदाहरण आहे. मला PNG पाहिजे, शेजारच्या बिल्डिंगपर्यंत PNG आलेलं आहे, पण तिथला जो आहे ती सोसायटी परमिशन देत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे PNG येत नाही. ते देत नाही याचं कारण त्यांना असं वाटतं की आमचा गॅस कमी होईल. तर म्हटलं हे कशाला पाहिजे तुम्हाला, ही परमिशनची गरज काय तुम्हाला? मग ती आता परमिशनची गरज त्यांनी काढून टाकली. आणि मला सगळ्यांना सांगितलं कुणाचाही अशा रीतीने कनेक्शन जादा वाढल्यामुळं गॅस कमी होत नाही. ते एवढं त्याचं ऑटोमायझेशन आहे की ताबडतोब तो ऑटोमेट जो आहे गॅसचं जे आहे तेवढा प्रेशर जे आहे ते ठेवतात. जास्त वापर झाला जसं इलेक्ट्रिकचं असतं त्याप्रमाणे ते गॅससुद्धा आपल्याला मिळत असतो. त्यामुळे कुणीही शेजारच्याने गॅस घेतला आपलं कमी होईल असं म्हणण्याचं कारण नाही. त्यामुळे ती सुद्धा काढून टाकली. आणि ही सुद्धा ही महानगरपालिका यांच्याकडे हे जे काही असतील अर्ज वगैरे ते सुद्धा मंजूर झालेत असं गृहीत धरून अनेक ठिकाणी शुल्क सुद्धा माफ करून ते रस्ते खोदण्याचं काय हे सगळं काम जे आहे PNGने सुरू करावं अशा प्रकारचे जे आहेत आदेश निघालेले आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये जिथे मोठमोठ्या सोसायटीज आहेत अशी कामं जी आहे ती सोसायटीच्या परवानगीने करावी लागते. एका व्यक्तीला जर ते हवं असेल तर त्याला घेता येईल का? तर त्याला सोसायटीची प्रत्येक माझं आम्ही काय सांगितलं तुम्हाला, जून 30 पर्यंत त्याच्या अगोदरच करा. मला PNG हे द्या अशा जो काही अर्ज आहे तो अर्ज संबंधित कार्यालयात तुम्ही नेऊन द्या. त्यांचं ते काम आहे तुम्हाला PNG देणं. मग ते छोटं घर असेल ना तर मोठी बिल्डिंग असेल काही पण. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यामुळे जे आहे कुणाच्याही गॅसच्या प्रेशर कमी होत नाही, कुणाचाही गॅस कमी होत नाही. ऑटोमॅटिक जो आहे ते गॅसचं प्रमाण जे वाढत जातं.
सर्व मुंबई असेल किंवा इतर शहरामध्ये झोपडपट्टी खूप मोठी आहे. तर अशा ठिकाणी आपण कसं करणार आहे? पीएनजी करणार आहे की एलपीजी स्थिर नाही, आता असं आहे की जे प्रमाणित आहेत झोपडपट्ट्या आणि ती पीएनजी गेलेली असेल त्या ठिकाणी, एक आहे की पीएनजीच्या लाईन सरळ ठिकाणी काही गेलेली नाही आहेत, पण जिथे जिथे पीएनजीनी लाईन्स टाकलेल्या आहेत पण ते लाईन टाकली असून सुद्धा आम्ही घेत नाही, ते बरोबर नाही. त्याच्यावर जे आहेत पुढे त्यांची एलपीजी बंद होईल. पण तिची एलपीजीची लाईनच जर तिकडे त्या भागात गेली नसेल तर काही मुद्दा येतच नाही, एलपीजी चालू राहील. साहेब, आता सध्या एलपीजी, पेट्रोल, डिझेल महाराष्ट्रामध्ये किती उपलब्ध आहे? जसं सेंट्रल गव्हर्नमेंट सांगते की जवळपास पुढच्या 1.5-2 महिन्यांची उपलब्धता आहे. उपलब्धता भरपूर आहे. आता काय तुम्हाला एवढं कारण की याचं कारण काय आहे की संभाजीनगर आणि अनेक भागांमध्ये काय आहे ते पेट्रोल पंप आणि पेट्रोल, डिझेल रांगा लावलेल्या हे जे आहे किलो लिटर आहे ना, पेट्रोल 1,93,232 आणि डिझेल 3,88,636, एलपीजी मेट्रिक टन 29,910. तर अशा रीतीने जे आहे उपलब्धता आहे आणि हे जसजशी खपत होते तसतशी त्याच्यामध्ये भर पडत जाते. जर तुम्ही 3 महिन्याचं रेशन म्हणजे जे रेशन कार्डावर घेतात त्यांना घ्या असं सांगताय, परिस्थिती बिकट होणार आहे म्हणून तुम्ही हे सांगताय नाही, का? असं आहे की त्याच्यामुळं काय होणार आहे की एक तर अन्नधान्याचा साठा आपल्याकडे भरपूर आहे आणि मग पुढे मग अशा लाईन्स लागण्यापेक्षा एकदमच तुम्ही जर घेऊन जर गेलात तर हळूहळू हळूहळू एक तर मग तो त्या साठा ठेवायचा कुठे अन्नधान्याचा, आणि पुढे जर असं काय वाटायला लागलं की मग ते आणखी गडबड होते. त्यापेक्षा घेऊन जा ना, भरपूर धान्य आहे, 3 महिन्याचं घेऊन जा ना. तुम्ही 2 महिन्याचं पाहिजे 2 महिन्याचं न्या, 1 महिन्याचं नाही 1 महिन्याचं घ्या. पण असं काही शक्यता आहे का लॉकडाऊन लागेल किंवा काय लागेल? लोकांच्या मनात अजिबात काय लॉकडाऊन नाही. लॉकडाऊन कसला लागणार आहे? लॉकडाऊन वगैरे जे आहे हे अजिबात त्याचा विचार सुद्धा करायचं कारण नाही. आमच्याकडे धान्य विपुल आहे, ते कोठारांमध्ये भरावं लागतंय, ठेवावं लागतं, म्हणून जेवढं कमी होईल तेवढं तर आमचा प्रयत्न आहे. कारण नवीन धान्य आता परत येणार. तुम्ही 3 महिन्याचं वितरण करण्याचे आदेश दिलेले आहेत. 1 महिन्याचं घ्या तुम्ही, हरकत नाही. त्याच्यात मुद्दा कसा होतो, तुमची जी वितरण प्रणाली किंवा रेशन दुकानदार जो आहे तो उद्या चालून किंवा असं बऱ्याच वेळा निदर्शनास आलाय की तो 3 महिन्याच्या संबंधित ग्राहकांना रेशन न देता 1 महिन्याचे देतो आणि ओटीपी घेऊन स्वतः सडक करतो, अशी पण बरीच. हे बघा, या ठिकाणी जिथे जिथे अशा चोऱ्या होतात म्हणून तर तुमच्याद्वारे मी सगळ्यांना सांगतो, देत नाही सर ते लोक. तुमच्याद्वारे जे आहेत हे सगळं सर्व जनतेला कळण्यासाठी मी तुमच्याशी बोलतोय ना, की त्यांनी मग 3 महिने पाहिजे तर 3 वेळा जे आहे पॉस मशीनचा उपयोग करून आपलं धान्य घ्यावं. आणि जिथे अशा रीतीने जर चोऱ्या होत असतील तर आम्हाला कळवावं, आम्ही त्याच्यावर रेड करू. कारवाई सुरूच आहेत सध्या आणि कडक कारवाया करतो. अगदी ज्यांच्याकडे मला वाटतं त्या सिलेंडरचा साठा सापडला त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई केली. ते सुद्धा मी विधानसभेत सांगितलं. 27 लोकांना अरेस्ट केलं आपण. पाणी कनेक्शन, लाईट बिल आणि त्याप्रमाणे पीएनजी कनेक्शन, येस, असं केंद्र हे पण केलं आपण दिल्लीच्या याच्यामध्ये. काय हा सुद्धा मी मांडला आणि तो त्यांनी मान्य केला की जिथे जिथे नवीन म्हणजे आता पीएनजी सुरू आहे मुंबईत, पीएनजीचं काम, आणि नवीन इमारत उभी राहते, तर नवीन इमारत उभं राहताना तुम्हाला पाण्याचं कनेक्शन तिथे असलंच पाहिजे, सोयीचं कनेक्शन असलंच पाहिजे, विजेचं कनेक्शन असलं, तसं पीएनजी कनेक्शन असलंच पाहिजे अशी अट ही महानगरपालिकेने त्यांच्या नवीन ज्या ज्या इमारती उभ्या राहतात त्यांच्यामध्ये टाकाव्यात, तरच त्यांना जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. तर हे सुद्धा जे आहे ही सुद्धा ऑर्डर भारत सरकारने सगळ्या कमिशनरांना दिली. काढलेली ऑर्डर आपणच ते सांगितलं हे करा. सध्या महाराष्ट्रात किती ठिकाणी, किती शहरांमध्ये पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे आणि किती इन्फ्रास्ट्रक्चर एवढ्या ठिकाणी उपलब्ध काम चालू दाखवणार.
सर हा, विरोधकांनी तर एक आरोप तुमच्यावर लावला जातोय की मंगलप्रभात लोढा यांनी तुमच्यावर दबाव टाकला की जैन मंदिराला तुम्ही सिलेंडर द्या. काहीही दबाव नाही. तुमच्याकडे काय जसं कम्युनिटी किचन असेल तर तुम्हाला पण मी देतो ना. दबाव वगैरे काही कारण नाही. त्यांचा उद्यापर्यंत काही कार्यक्रम आहे, त्यांचं ते कम्युनिटी किचन आहे, त्यांनी अर्ज दिला, आम्ही ताबडतोब दिलं. आणखीन कोणाला पाहिजे असेल कम्युनिटी किचनमध्ये काय तर भारत सरकारनेच सांगितलं की द्या म्हणून त्यांना, ते कमर्शियल रेटने द्या म्हणून त्यांची ऑर्डरच आहे. त्याच्यामध्ये आरोप वगैरे काही नाही. हे सगळा उघडा कारभार आहे. ज्यांना जिथे ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी आहेत, धार्मिक स्थळ असतील, कुठे काय असेल, कुठे काय असेल, आणि तिथं त्यांना ती आवश्यकता असेल तर त्यांना कमर्शियल रेटने मिळू शकेल. सर, एक राजकीय प्रश्न विचारायचा होता. अरे म्हणजे हे राजकीय झालं का? म्हणजे मिक्स नका करू रे. हे झालं ना बरोबर. हिंदीमध्ये करूया. मराठी संपूया. उज्ज्वल साहेब, मुद्दा असा आहे, तो जो पॉज मशीनचा मुद्दा होता हा? मला, पॉज मशीन मधून जो बिल निघतंय, म्हणजे समजा 20 किलो जर मला धान्य दिलंय, पॉज मशीन मधून बिल निघतंय, एकही रेशन दुकानदार तो बिल देत नाही संबंधित ग्राहक. आपलं हे चुकीचं आहे. अहो एका आले नसताना तर किती बोंब झाली असते. पण एखादा देत नसेल कदाचित तर त्याची तक्रार आम्हाला येते. एकही देत नाही आणि एखादा देत नाही, याच्यामध्ये खूप फरक आहे. नेक्स्ट. सर, राज ठाकरेंना पार्थ पवार जाऊन भेटलेलं आहे. याच्या आधी सुद्धा आपण पाहतोय की अनेक नेते भेटलेले होते. कसं बघतं सगळ्या ठिकाणी? आता मला काय माहिती, मला काही पार्थ पवार भेटले नाही, राज ठाकरे भेटले नाही. भेटले तरी मला काय सांगण्याची काय गरज नाही. ते काय कशासाठी भेटले सर, पुन्हा विलिनीकरणासंदर्भात मला काही माहित नाही. भेटले हे सुद्धा माहित नाही. सर, विलिनीकरणासंदर्भातली परत पुन्हा एकदा चर्चा झाली. तटकरेंनी सांगितलं की विलिनीकरण होणार नाहीये, पण ह्या चर्चा वारंवार येत आहे, याबद्दल काय म्हणाल? असं कोणीतरी काहीतरी बोलताय. सध्या तरी हा प्रश्न आमच्या अजेंड्यावर अजिबात नाही. तो आमच्याही अजेंड्यावर नाही. आणि मागच्या वेळेला जयंत पाटलांनी जे आहे पवार साहेबांच्या पक्ष, त्यांनी सांगितलं आमच्याही अजेंड्यावर हा विषय सध्या नाही, त्यामुळे प्रश्न येत नाही. सध्या चर्चेला विषय जो आहे कॅप्टन खरातांचा, हा? त्यांच्या मोबाईलमध्ये अरे ह्या झाल्या का? हिंदी में करना है सर. मराठी होऊ द्या, मग हिंदी. कॅप्टन खरातांच्या मोबाईलमध्ये कोडवर्ड मिळालेले आहेत नावाचे. काय? कॅप्टन खरात यांच्या मोबाईलमध्ये, मोबाईल तपासामध्ये एक कोडवर्ड मिळालेले आहेत, नावाचे कोडवर्ड, सस्पेंड कोडवर्ड आहे, स्पेशल कोडवर्ड. मग काय करू? त्याच्यात काय ऍक्शन सर? म्हणजे नेत्यांची नावं आहेत, अधिकारी नावं आहेत, आणि त्याच्यात त्यांनी कोडवर्ड वापरलेले आहेत. वापरू दे ना. असं आहे, कोणाचंही नाव, तुमचं पण नाव असेल, यांचं असेल, माझं असेल, तुझं असेल. प्रश्न असेल, मुद्दा काय आहे की त्याच्या ह्या दुष्कृत्यामध्ये त्या माणसाचा काय सहभाग आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता काही लोक सांगतात ते ईशान्येश्वर काय मंदिर आहे, म्हणजे मला काय माहिती नाही नाशिक असून सुद्धा, हा असेल, अनेक मंदिरं असतात काय. तिथे आम्ही जात होतो दर्शनासाठी, तिथे भेटत होते, त्यांना नमस्कार करत होतो. पण पुढची जी काही दुष्कृत्य त्याने जी काय केलेली आहे त्याच्यामध्ये कोणाचा काय सहभाग आहे, काय मदत आहे, माहीत असून सुद्धा त्याला मदत केली जाते आहे. मग ती सरकारी पातळीवर असेल, राजकीय पातळीवर असेल, किंवा सामान्य जनतेचा कोणतरी काय करत असेल, त्याची माहिती पोलीस घेतील. पण तुमचं नाव असेल एखाद्या पत्रकाराचं, त्याला काय सांगायचं असेल, म्हणजे तो काय गुन्हेगार नाहीये, त्याला काहीतरी दाखवायचं, सांगायचं असतं. जसं आता आम्ही तुम्हाला बोलवतो, तुमचे कसे नाव वगैरे असतात, कोडवर्ड नाही ना आपण. सर, बऱ्याच नेत्यांचे त्याच्यासोबत फोटो आहेत. विरोधक आता म्हणतात की या सगळ्या नेत्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे. आता मला सांगा, मंदिरासाठी जर कोण तिकडे गेलं असेल दर्शनासाठी, तर फोटो काढला तर त्याला काय, त्याच्यासाठी काय करायचं, तर पोलीस चौकशी करतात. त्या कुणाचा त्याच्यामध्ये, मी एका वाक्यात सांग, त्यांच्या दुष्कृत्यामध्ये कुणाचा किती वाटा संबंध आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्या फोटोचं काय सांगायचं राव. माझ्याकडे रोज येतात, थोडा तुम्ही गेले साहेब आम्हाला फोटो राहू काढ फोटो, तो कोण आहे, काय आहे, काय करू.
तिकडे कोणा कार्यक्रमाला गेलो काय, तर बाजूने चालत राहतो, समोरचा माणूस फोटो काढतो, मला माहीत पण तो कोण आहे काय. त्यामुळे फोटो बरोबर असणं हा काय फार मोठा विषय असं मी काही समजत नाही. आणि जर तिथे एखाद्या कार्यक्रमाला कोणी बोलवलं असेल आणि कोणी जर गेलं असेल त्यावेळेला फोटो काढले असेल, महत्वाचा मुद्दा काय की त्याच्याच दुष्कृत्यामध्ये कुणाचा सहभाग आहे का माहीत असून अशामध्ये त्याला कोणी मदत केली आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर ते अख्ख्या गावाचा त्याचा संबंध आला असेल, अख्खं गाव तिथे दर्शनाला जात असेल, म्हणजे आमच्या गावच्या मंडळीने काय करावं, हा तो मंदिर आहे चला पाया पडा भजन करा, म्हणजे काय ते काय दोषी आहेत काय, अजिबात नाही. सर, रायगड जिल्ह्यातला एक घोटाळा पुढे आलेला आहे. 250 कोटी रुपयांचा घोटाळा आहे, ज्याच्यामध्ये वर्ष 2024-25 साठी 10 लाख क्विंटल एवढं धान खरेदी केलं गेलं होतं. पण हा धान हे गोदामात न जाता जे पोहे तयार करणारे जे कारखाने आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळते. माझ्याकडे तर नाही माहिती घेऊ आम्ही, पण अशी काही माहिती नाही आमच्याकडे. सर, हिंदी में जानना चाहेंगे. सर, महिला चाकण आल्या त्याच्यामध्ये निधीमध्ये तरतूद दिसते. जेव्हा पहिले तरतूद होती 2 ते 5 कोटी होती, परंतु चाकण आल्यानंतर ती 20 कोटी पर्यंत गेलेली असं विरोधकांनी आरोप केला. त्यामुळे कुठेतरी घोटाळा भ्रष्टाचार दिसतो. काय म्हणतात हे? महिला आयोगाचा जो निधी आहे त्याच्यामध्ये वर्ष 2010 ते 2005 या 5 वर्षासाठी फक्त 2 ते 5 कोटीची तरतूद होती. 205 कोटी 2 ते 5 2 2 ते ते 5 5 कोटी ते 5 कोटी 2 ते 5 कोटीची तरतूद होती. पण 2019 ते आता 2024-25 या कालावधीमध्ये एका वर्षासाठी 20 कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आली. बर, मग निधी खूप वाढलेला आहे, तर त्याच्यामध्ये घोटाळा असण्याची शक्यता काही लोक वर्तवतात. असं आहे की हे सगळे जे आहे तुम्हाला असं वाटतंय तसं वाटतंय, सगळ्याच हळूहळू 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 सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये थोडी वाढ होत जाते. काय अगदी 20 वर्षापूर्वी आम्हाला खरं सांगतो पर्यटन 5 कोटी सुद्धा मला मिळत नव्हते ना. मी पर्यटन मंत्री झालो 1991-92-93 किंवा नंतर किंवा 2001 साली वगैरे 5 कोटी. आता किती मिळतात? कितीतरी पटीने अधिक मिळतात. जिथे जिथे काम वाढलं असेल तिथे जास्त कारण असते तर दिले पण असते. मला त्याची काही कल्पना नाही, परंतु कमी जास्त देतात असं. रुपाली चाकणकरांनी SIT समोर चौकशीला जायला हरकत घेतलेली आहे. वास्तविक अशा प्रकरणामध्ये तुमच्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी हरकत काय केली? हरकत घेतली, त्यांनी येण्यास नकार दिलेला आहे. काय माहित नाही मला. सर, हिंदी में जानना चाहेंगे PNG को लेकर अब तक क्या अपडेट है और जिस तरह क्या? से अफवाहें फैलाई जा रही थांबो जरा, ये क्या बोलता है? सर, गड़बड़ होता है. LPG को लेकर जो अफवाहें जो फैलाई जा रही हैं कि LPG की कहीं ना कहीं शॉर्टेज है, ऐसे में PNG को प्रमोट करना और PNG लाइंस को ज्यादा से ज्यादा लगाना कैसा? PNG हमारे पास पर्याप्त है और PNG का काम कुछ महानगरों में या नगरों में शुरू है, और वो शुरू होने के बावजूद मेरे बाजू में PNG आया है मगर मैं नहीं ले रहा हूं, तो वो गलत है. तो वहां हम लोग बोल रहे हैं कि आपको PNG लेना ही है और उसके लिए आपको अर्जी दाखिल करना है. 3 महीने के अंदर वो PNG आपको मिलेगा. नहीं मिलेगा मगर आपका अर्जी अगर है तो LPG तब तक शुरू रहेगा. मगर आप अर्जी भी नहीं करेंगे और मांगेंगे भी नहीं कि हमको दे दो 3 महीने तक, तो उसके बाद में जो है आपका LPG बंद होगा. ये कहाँ की बात है? जहां LPG का PNG का काम शुरू है पाइपलाइन का, उन शहरों की बात है. दूसरे जगहों की बात नहीं है कि जहां नहीं PNG गया है वहां तो LPG चालू रहेगा. कई और PLG का कोई शॉर्टेज जो है, LPG का शॉर्टेज हमारे पास नहीं है. पूरा जो है जितना चाहिए पर्याप्त है. लेकिन कई ऐसे वीडियोस भी महाराष्ट्र के कोने से आ रहे हैं कि जहाँ पे लोग लाइन में खड़े हैं LPG. देखो, ये जो है एक डर रहता है लोगों को
जब अरे शायद लड़ाई बढ़ रही है, नहीं मिलेगा, नहीं। हालांकि यह है कि हमारे प्रधानमंत्री और सारे जो है भारत सरकार के अधिकारी पहले जो कुछ 20-25 देशों से 27 देशों से लेते थे ये डीजल, पेट्रोल, गैस वगैरह, अब जो है करीब 49 लोग देशों से ले रहे हैं, इतनी पूर्ति कर रहे हैं। और ये जो है प्रॉब्लम पूरे दुनिया के लिए है, फिर भी जो है हमारे यहाँ सारी जगह से जो है जहाज आ रहे हैं, तो कोई भी किल्लत नहीं है, ना गैस की है, ना पेट्रोल की है, ना डीजल की है। फिर भी जो है अफवाहें फैलती है और मुझे ऐसा लगता है कि अरे शायद बंद होगा। एक चाहिए मुझे सिलेंडर 1 महीने के लिए, मैं 3 सिलेंडर कहीं से भी लाके रखता हूँ। फिर बाजू वाला बोलता है कि अरे इसने 3 सिलेंडर, मैं क्यों नहीं कम से कम 2-3 लेके आओ। तो इससे जो है नॉर्मल कोटा जो जाता है अलग अलग जगह पे, इतना सिलेंडर या खपत है, वहाँ जो है थोड़ी कमी निर्माण होती है, डर ज्यादा निर्माण होता है और लाइनें लगती है। मैं आपसे कहना चाहूँगा कि कोई लाइन लगाने की जरूरत नहीं है। आपके घर पे जैसे पहले सिलेंडर आता था ऐसे ही एलपीजी सिलेंडर आ जाएगा। लोगों को अब एक डर और सता रहा है कि लॉकडाउन कहीं ना कहीं ना लग जाए। प्रधानमंत्री ने जो स्पीच दी थी, आपको लगता है उसका कहीं ना कहीं गलत यूज किया जा रहा है? और देखिए ये तो सही है कि आप ही लोग जो है जो बता रहे हैं टीवी के ऊपर हॉर्मुज़ स्ट्रेट का या ये वो ये, तो डर ऐसा लगता है कि क्या ये युद्ध जो है बढ़ रहा है और क्या अलग कुछ हो रहा है। मगर फिलहाल तो ऐसी कोई बात नहीं है डरने की। और डर हमारी यही है कि भाई क्या हमारा डीजल, पेट्रोल, गैस कम होगा, तो ये कोई बात नहीं है। पर्याप्त जो है ये सारी जो चीजें हमारे पास उपलब्ध है। राशन को लेकर भी आपने कहा कि एक टाइम पे जो है 3 महीने का रेशन जो है हमारे पास इतना है और अभी और जो है अनाज आ रहा है, सारे जो है गोडाउन भरे हैं। तो भारत सरकार बोल रही है भाई अब ये गोडाउन में अगर जिसको चाहिए 2 महीने का, 3 महीने का लेके जाओ, 3 महीने तक का जो है हम दे सकते हैं, लेके जाओ एक साथ, उतना ही जो है सारा अनाज जो है गोडाउन से कम होगा। यही बात है, डरने की कुछ बात नहीं कि अभी आगे क्या होने वाला इसलिए 3 महीना, उसके साथ उसको मत जोड़िए। ये तो अनाज ज्यादा है इसलिए गोडाउन से ज्यादा जो है जगह करने के लिए आप लेके जाइए घर में 2 महीने का, 3 महीने का रेशन, इतनी बात है, बाकी कुछ। सर ऐसे में कुछ लोग ब्लैक मार्केटिंग, होर्डिंग करने की कोशिश कर रहे हैं, करते तो है। अवसर तो हम लोगों ने जो है कई जगह पर जो है उसके ऊपर रेड भी किया है, 27 लोगों को अरेस्ट भी किया है, कई लाख रुपए का माल भी जो है बरामद किया है। इतने बड़े पैमाने पर जब काम चलता है तो किसी न किसी जगह कोई ना कोई गड़बड़ करता है, मगर जब मालूमात होता है तो हम उसके ऊपर जो है कड़ी कार्रवाई करते हैं। थैंक यू। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया।